शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा खरेदी संदर्भात नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून झालेल्या गेल्या वर्षी घोटाळ्यासंदर्भातील पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील खासदार भगरे यांनी एकंदरीतच काय मागणी केली आहे त्या संदर्भातील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून जी की कांदा खरेदी आहे त्यात तीळ मात्र काय होईना या ठिकाणी कसलाही फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाहीये। खासदार बगरे यांनी काय उपस्थित प्रश्न काय उपस्थित मुद्दे मांडले आहेत त्या संदर्भातील जाणून घेत आहोत। स्क्रीन शकता खासदार बगरे यांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे। लासलगाव बाजार समितीचा कांदा बाजार आवारात 1000 वाहनातून कांद्याची आवक होते, त्यामुळे बोलीच्या माध्यमातून बाजारभावानुसार सरकारला बाजारातून थेट कांदा उपलब्ध करून देऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सहकारी संस्था सक्षम राहिलेला नाहीत, त्यांच्या मार्फत कांदा खरेदी करणे हे चुकीचे आहे। आणि एकंदरीत नाफेडकडे स्वतःची साठवण क्षमता असतानाही तर शेतकरी का उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी नको। आणि चौथी महत्त्वाची या ठिकाणी मागणी मुद्दा, यापूर्वी चुकीच्या पद्धतीने कांदा खरेदी व साठवणूक करून खूप मोठा गोंधळ व भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी मागे ज्या चुका केल्या त्या पुन्हा नकोत। भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ अधिकारी व संचालक व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांनी नुकतीच नाशिकमध्ये बैठक झाली। मात्र कांदा खरेदी सुरू करण्यापूर्वी खरेदीच्या अनुषंगाने मागे ज्या चुका केल्या त्या पुन्हा नको आणि नाहीत, कांदा खरेदीची पारदर्शकता असावी असे भगरे यांनी यावेळी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। मात्र ही खरेदी स्पर्धात्मक तर नाही आहे, शिवाय खरेदीत शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळत नाही। नाफेड व एनसीएफ या दोन्ही संस्थांनी बाजार समितीमध्ये लिलाव उतरून त्या व्यापाऱ्याप्रमाणे खरेदीसाठी बोली लावावी। व्यापारी जसं खरेदी करताय तशीच खरेदी या ठिकाणी बाजार समितीमध्ये झाली पाहिजे, तरच कष्ट करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लाभ मिळू शकतो। त्याचवेळी खरेदी शेतकऱ्यांसाठी फायदाही ठरणार आहे। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट